नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रो, आज आपण एक असा टॉपिक पाहणार आहोत की जो टॉपिक फार अनभिज्ञ आहे आणि फारच नवीन आहे. म्हणजे जे ट्रेडिंग करतात त्यांना तर हा परिचयाचा हवाच. कारण सांगतोच, पण पहिले टॉपिकचं नाव ऐका. टॉपिकचं नाव आहे डेरिव्हेटिव्हमध्ये सेन्सेक्स. थोडक्यात सेन्सेक्समध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे. जसं बँक एक्स आहे तसं सेन्सेक्स डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची सूचना की हा एज्युकेशनल व्हिडिओ आहे. याच्यामध्ये कुठल्याच स्टॉकची खरेदी विक्री करा असं ॲडवाईस किंवा रेकमेंडेड केलं जाणार नाही. किंवा ऑप्शन्स आणि आता आपण पाहतो डेरिव्हेटिव्हजमध्ये कॉल आणि पुट बाय किंवा सेल करा असंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला केलं जात नाही. हा संपूर्णतः शैक्षणिक व्हिडिओ आहे. चला मित्र, जास्त वेळ वाया न घालवता आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटकडे जाऊया. बघा मित्र, दोन स्टॉक एक्सचेंज आहे. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE नावाने आणि एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE नावाने. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे. त्या डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला संपूर्ण माहीत आहे. म्हणजे पटकन सांगू इच्छितो की त्या डेरिव्हेटिव्हमध्ये बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे किंवा निफ्टी 50 आहे. अशा पद्धतीचे डेरिव्हेटिव्ज, फ्युचर्स अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो. पण अशा पद्धतीचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, 2000 साली, इसवी सन 2000 साली बँकचा किंवा सेन्सेक्सने म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सर्वप्रथम पदार्पण केलं. म्हणजे BSEमध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह इंट्राडे ट्रेडर किंवा ट्रेडिंगवाल्यांना सर्वांना बँक एक्स किंवा फिन निफ्टी किंवा निफ्टी 50 हे सगळं माहीत असतात. परंतु हे माहीत नाही की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे. त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मला तयार करायचा आहे. कारण यामध्ये जर आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जर ट्रेडिंग केलं कुठे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, तर निश्चितच याचे ट्रेडिंग चार्जेससुद्धा कमी आहे. आणि तत्सम सगळी माहिती आपल्याला मी सांगतो. अर्थात थोडीफार लिक्विडिटी कमी आहे, पण तुलनेत ज्या वेळेला हा 2000 साली इंट्रोड्यूस केला गेला त्यावेळेला त्याला केवळ व्हॅल्यूम लिक्विडिटीमुळे हा मागे पडला आणि तो बंद झाला. आणि हा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट सेन्सेक्समध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नव्याने इंट्रोड्यूस झालेला, रिलॉन्च मे 2023, आजपासून 1 वर्षापूर्वी साधारण. तर त्याचं कारण असं आहे की लिक्विडिटी वाढली, व्हॉल्यूम वाढला, चार्जेस कमी आहेत. लोकांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरचा डेरिव्हेटिव्हवरचा लोड हा कमी करावा किंवा इकडेसुद्धा त्या ट्रेडरने थोडंसं कॉन्सन्ट्रेट व्हावं, हा त्या मागे या BSEचा दृष्टिकोन आहे. तर याच्यामध्ये 4-5 गोष्टी आहे. फ्युचर्स अँड ऑप्शन्स डेरिव्हेटिव्ह मार्केट BSE. माझा एक व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी बँक एक्सबद्दल सांगितलेलं आहे. तर बँक एक्स हा जसं बँक निफ्टी आहे NSEमध्ये, तसा BSEमध्ये बँक एक्स आहे. हुबेहूब सेम आहे. तर त्याचं वर्णन मी अगोदर केलेलं आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण सर्च करा. माझ्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तो दिलेला आहे बँक एक्स. पण हा जो आहे हा सेन्सेक्सवर आहे. म्हणजे टॉप 30 कंपन्या ज्या S&P सेन्सेक्समध्ये येतात, टॉप 30 कंपन्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार. त्याच्यात अनेक बाकीचे सुद्धा फॅक्टर्स आहेत. तर त्या टॉप 30 कंपनी, दिग्गज कंपन्या ज्या असतात, सर्वसाधारण लार्ज कॅप यामध्ये समाविष्ट असतात. त्या कंपन्यांच्या कंपनीची सिक्युरिटी हे अंडरलाईंग ॲसेट राहणार आहे.
या डेरिव्हेटिव्ह मार्केटला, या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटला ज्याबद्दल आपण विचार करतो, सेन्सेक्स 30 कंपनी ह्या अंडरलाईंग ॲसेट राहतील. तेव्हा सर अंडरलाईंग ॲसेट आपण 2 वेळा सांगितलं, त्याचा नेमका अर्थ सांगाल का? तर अंडरलाईंग ॲसेट याचा अर्थ त्या कंपनीच्या शेअर्समध्ये, स्टॉकमध्ये जर चढ किंवा म्हणजे विक्री वाढली किंवा कमी झाली किंवा शेअरची किंमत ही वाढली किंवा कमी झाली, तर या सेन्सेक्सवर, या निर्देशांकावर, या इंडेक्सवर त्याचा परिणाम होतो आणि त्या इंडेक्सवर त्याचा परिणाम झाल्यामुळे या डेरिव्हेटिव्हवर परिणाम होतो, या फ्युचर्सवर परिणाम होतो, या ऑप्शन्सवर परिणाम होतो, याच्या प्रीमियमवर परिणाम होतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन याला अंडरलाईंग ॲसेट कोण? तर सेन्सेक्स 50चा निर्देशांक. आणि सेन्सेक्स 50ला अंडरलाईंग कोण आहे? तर टॉप सेन्सेक्स 50 नाही, सेन्सेक्स 30. तर या सेन्सेक्स 30ला कोण अंडरलाईंग आहे? तर टॉप 30 कंपनी. ठीक आहे. तर याचा सिम्बॉल जो आहे तो BSX आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण कुठल्या मोबाईल या ॲपवर जाल, कुठल्या डीमॅट खात्यावर जर आपलं असेल ट्रेडिंग खातं किंवा डीमॅट खातं, तर आपण BSX जर आपण हे या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म जर दिलं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी तो सर्च करून दाखवेल. तर BSX. त्यानंतर नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट्स म्हणजे नंबर ऑफ कंपनीज सांगितले आपल्याला, 30 कंपनीज आहेत. मित्र, 30 कंपनीज जवळपास 18 सेक्टर्स आहेत या 30 कंपनीजमध्ये. म्हणजे मी या डेरिव्हेटिव्हबद्दल सांगताना सेन्सेक्स फंड सांगतो, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी चांगला कळेल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स आपल्याला चांगलं करतील. तर 18 सेक्टर्स आहेत. 18 सेक्टर कुठले? तर प्रचलित बँकिंग सेक्टर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टर, ऑइल अँड गॅस सेक्टर्स, ॲटोमोबाईल सेक्टर्स, फार्मास्युटिकल सेक्टर्स, रिअल इस्टेट सेक्टर्स इत्यादी इत्यादी इत्यादी. म्हणजे बाकी सर्व आलेच आपल्याला ते कल्पना आहे. म्हणजे सगळे छोटे मोठे. FMCG पण हा थोडासा सांगायला हवा होता याच्यामध्ये, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड. तर हे सगळे सेक्टर्स असे छोटे मोठे धरून 18 सेक्टर्स या सेन्सेक्समध्ये येतात आणि या 18 सेक्टरचा टोटल या पुट आणि कॉलवर किंवा फ्युचर्स आणि ऑप्शनवर च्या प्रीमियमवर लगेच त्याचा त्या ठिकाणी फरक पडत असतो. यामध्ये वेटेज जे काही आहे, सगळ्यात जास्त वेटेज जे आहे ते आहे बँकिंग सेक्टरचं. साधारणतः 23 ते 25% वेटेज आहे. त्यानंतर IT सेक्टरचं वेटेज आहे 18-17%. त्यानंतर ऑइल अँड गॅस याचं वेटेज आहे 12-13%. अशा पद्धतीने याचे वेटेज आहेत. पहिले टॉप 10 कंपनीज जर 30 कंपन्यांमध्ये जर घेतल्या तर साधारणतः 40-50% तर टोटल वेटेजमध्ये पहिल्या टॉप 10 कंपन्यांचं वेटेज येतं. म्हणजे टॉप 10 कंपन्या 30 कंपन्यांमध्ये जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ज्यावेळेला ट्रेड कराल तर ते ट्रेडिंग करत असताना ह्या कंपन्या जर आपण त्याचे ग्राफ बघितले आणि त्याचे जर त्या मार्केटमध्ये उलाढाल बघितली तर त्या पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय म्हणतात त्याला रणनीती आखू शकतो. ज्यावेळेला आपण इंट्राडे ट्रेडर किंवा स्विंग ट्रेडर म्हणा किंवा आपण पोझिशनल ट्रेडर म्हणूया. आता आपण थोडंसं डेरिव्हेटिव्हकडे बघूया. फ्युचर्स अँड ऑप्शन्स यामध्ये लॉट साईज जी आहे ती पूर्वी 15 होती, आता 10 केली. सुरुवातीला 15 होती, आता ती 10 केली गेली. बँकेक्सची 20वरनं 15 केली गेली, तशी 15वरनं 10 केली गेली. लॉट साईज 10 केली गेली. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला आपण या डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेड कराल त्यावेळेला आपल्याला एक सिंगल क्वांटिटी सेल किंवा बाय करता येणार नाही.
यामध्ये आपल्याला लॉटमध्येच सेल किंवा बाय करता येईल आणि त्याचा मिनिमम जो लॉट आहे तो 10चा लॉट आहे. टिक साईज जी आहे 0.05 म्हणजे 5 पैशाची या ठिकाणी त्या ठिकाणी टिक साईज ठेवलेली आहे. अजून एक महत्त्वाची अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहे. डेरिव्हेटिव्हबद्दल बोलतो आहे आपण. हे जे काही ट्रेडिंग करतो आपण, हे ट्रेडिंग करत असताना या बारीक सारीक गोष्टी माहीत पाहिजे मित्र हो आपल्याला. अन्यथा आपण काय करतो, कोणीतरी सांगितलेलं असतं आपल्याला की बँक निफ्टीमध्ये मी ट्रेड करत असतो किंवा फायनान्शियल निफ्टीमध्ये मी ट्रेड करतो, पण आपल्याला जर माहीतच नसेल की त्याची लॉट साईज किती आहे, त्याची टिक साईज किती आहे, त्याची एक्सपायरी, तर चला एक्सपायरी हा पॉईंट घेऊया. या फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये एक्सपायरी असतात, कॉन्ट्रॅक्ट असतात. मित्र, डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय माहीत आहे का, की या ठिकाणी दोन हे असतील काय, एक खरेदी करणारा आणि विक्री करणारा, दोन पार्टीज असतील, त्यांच्यामध्ये समझोता होतो, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट असं म्हणत असतो. तर हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, हे कॉन्ट्रॅक्ट फ्युचर्समध्ये पण होतात आणि ऑप्शन्समध्ये देखील होतात. फ्युचर्समध्ये होत असताना किंवा ऑप्शन्समध्ये होत असताना याला एक लिमिटेशन असतं, एक्सपायरी असते. कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणजे दोन पार्टीमध्ये काय होतं की अमुक एक तारखेपर्यंत किंवा अमुक एक तारखेसाठी अमुक एक प्राईजला, अमुक एक क्वांटिटीला, अमुक एक प्राईजला समझोता झाला. कोणी पुढचा समझोता करतं ज्यावेळेला त्याला माहीत असतं की मार्केट हे बेअरिश राहणार आहे, मार्केट हे पडेल, बायर पुट बाय करेल, आणि कॉल बाय करणाऱ्याला असं प्रेडिक्शन असेल, असं वाटत असेल की मार्केट हे बुलिश राहणार आहे, तर तो कॉल हा त्या ठिकाणी बाय करेल. मित्र, माझे अनेक फ्युचर्स आणि ऑप्शनचे आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटचे व्हिडिओ झाले. तुम्ही ते व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला निश्चितच छानसं कळेल. कारण हे जर सांगायला इथे गेलो तर व्हिडिओ माझा या ठिकाणी वाढेल. मला तूर्त सेन्सेक्समध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह आले याबद्दलची माहिती कमीत कालावधीत सांगायची होती, म्हणून पटकन समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. तर एक्सपायरी डेट म्हणजे त्या तारखेला तो संपतो. युरोपियन एक्सपायरी आपल्याकडे, अमेरिकन नाही. त्यामुळे CE आणि PE लिहिलेलं असतं, CA आणि PA नाही. अमेरिकन स्टँडर्डमध्ये CA आणि PA असं कॉल आणि पुटला लिहिलेलं असतं, पण आपली युरोपियन स्टाईल आहे CE आणि PE म्हणजे आपल्याला एक्सपायरीच्या दिवसापर्यंत किंवा त्या दिवशी तरी आपल्याला तो घेतलेला कॉल किंवा घेतलेला पुट हा एक्झरसाईज करायला हवा, एक्झिक्यूट करायला हवा. त्यालाच एक्सपायरी म्हणतात. एक्सपायरी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार. तर याची एक्सपायरी ज्या आहेत फ्युचर्सच्या पहिल्या सांगतो आणि नंतर ऑप्शनच्या. फ्युचरच्या एक्सपायरी ज्या काही आहेत ना, ह्या वीकली आहेत. 7 वीकली असतात एकूण. तर सर 7 वीक कसे काय येतील, 5च वीक असतात, 4 किंवा 5. तर 7 वीकपर्यंत असतात ते, अर्थात 5च वीक असतात महिन्यात. पण एकूण जर तुम्हाला त्यामध्ये जर ट्रेड करायचं असतील तर 7 वीकली कॉन्ट्रॅक्ट फ्युचर्समध्ये उपलब्ध आहेत. समजा आजची तारीख 1 तारीख आहे, तर 7 दिवसाचा पुढे म्हणजे 8 तारखेला 7 अधिक 1 8, 8 अधिक 7 15, 15 अधिक 7 असे 8 त्या ठिकाणी मिळवत जायचे, 23 इत्यादी इत्यादी. तर एक्सपायरी जी असते ना, त्या एकूण वीकली एक्सपायरी म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्ट जर आपण वीकली कॉल किंवा पुट किंवा फ्युचर्स आपण घेतला असू, बाय केला असू किंवा सेल केलेला असू, तर आपल्याला तो हप्त्याभरामध्ये एक्झिक्यूट करायला लागेल वीकली. आता करंट घेतलेला असेल तर, पुढचा घेतला असेल तर त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये, त्याला फार करंट असं मी मागे आपल्याला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे मित्र हो. त्यानंतर वीकली झाल्यानंतर मंथली पण असतात, महिन्यातून म्हणजे 3 महिन्याचे असतात, 3 मंथली असतात. फ्युचर्समध्ये
7 वीकली आणि 3 मंथली. पण या ठिकाणी कशामध्ये, ऑप्शन्समध्ये, ह्यात तर एक्सपायरी असतातच. 7 वीकली, 3 मंथली, पण 3 क्वार्टरली पण असतात. 3 क्वार्टरली म्हणजे 4-4 महिन्याचा क्वार्टर, 4-3-12, 4-4 महिन्याच्या, आय मीन 3-3 महिन्याच्या, आय एम व्हेरी सॉरी, 3-3 महिन्याच्या क्वार्टरली, 3-4-12. शिवाय 8 सेमी ॲन्युअली, 8 ॲन्युअली पण सेमी ॲन्युअली, 6-6 महिन्याच्या. तुम्हाला थोडीशी कॉस्टली, आय मीन थोडंसं कठीण वाटत असेल, मला माफ करा, पण आपल्याला एक्सपायरी माहीत पाहिजे की त्याच्या सिरीज किती आहे. जी चालू सिरीज असते ना त्याला करंट सिरीज म्हणतात. पुढची सिरीज जी येणारी असते ना, समजा आता हा मे महिना चालू आहे, तर पुढच्या जून महिन्याची सिरीज जी आहे ती नेक्स्ट म्हणतात, नेक्स्ट सिरीज. आणि जुलै महिन्याची सिरीज त्याला फार सिरीज असं म्हणतात. करंट, नेक्स्ट आणि फार. तर आपल्याला माहीत पाहिजे, तर फ्युचर्समध्ये 8 या वीकली, 3 मंथली, आणि या ऑप्शन्समध्ये या तर आहेच, पण 3 क्वार्टरली आणि 8 सेमी ॲन्युअली. ठीक आहे. आता हा कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला मी म्हणतो एक्सपायरी होते, आता 8 एक्सपायरी होतात समजा वीकली, तर वीकली कधी त्याचा दिवस ठरलेला आहे. पूर्वी सर्वांना गुरुवार दिलेला होता, पण गुरुवारचं आता डिस्ट्रीब्यूट केलं गेलं, एकाच वेळेला लोड येतो, त्यामुळे आता त्यांनी तो वार शुक्रवार ठेवलेला आहे. बँकेक्स म्हणजे BSEचा डेरिव्हेटिव्ह आणि आता हा सेन्सेक्स याचा पण डेरिव्हेटिव्ह, या दोघांची एक्सपायरी ही वार शुक्रवार, प्रत्येक हप्त्यातला शुक्रवारी एक्सपायरी होत असते. वीकली असेल तर, मंथली असेल तर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी. त्याच पद्धतीने क्वार्टरली असेल तर त्या 3 महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, ॲन्युअली हाफ इयरली असेल तर त्या वर्ष जे अर्धवर्ष संपतं आहे त्याचा शेवटचा महिना जो 6वा महिना असेल तर त्या 6व्या महिन्याचा शेवटचा शुक्रवारी, शुक्रवार हा लक्षात ठेवायचा आहे. जर शुक्रवारी यदा कदाचित जर सुट्टी येत असेल तर गुरुवारी ही या ठिकाणी एक्सपायरी असते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हा एक्झिक्यूट होतो. जर आपण कॉन्ट्रॅक्ट जर वीकली घेतलेला असेल, जर आपण एक्झिक्यूट केला नसेल तर डीमॅट खातेवाले ॲटोमॅटिकली आपला कॉन्ट्रॅक्ट, मग तो नुकसान असू द्या मग फायदा असू द्या, स्क्वेअर अप करतात. ठीक आहे. म्हणून आपल्याला ते वार लक्षात ठेवायचा. 3:30 साधारणतः 3:30 म्हटला होता, पण 2:15-3 वाजेपर्यंत आपण तो एक्झरसाईज करायचा वार शुक्रवार. मगाशी आपल्याला एक प्रकार सांगितला, तो म्हणजे असा आहे की एक्सपायरी जी आहे, आपण ज्यावेळेला ट्रेड करायला जातो मित्र हो, त्यावेळेला सर्वसाधारण ज्या दिवशी एक्सपायरी आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर ट्रेड केलं जातं. कारण ATM प्राईज, आता ATM, OTM आणि ITM सांगतोच. पहिल्यांदा नुसतं ऐकून घ्या. ATM प्राईज जी आहे, ॲट द मनी, ही प्राईज जी आहे तिचा प्रीमियम फार कमी असतो ज्या दिवशी एक्सपायरी असते. एक्सपायरीच्या 1 दिवस अगोदरसुद्धा कमी असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण ट्रेड कराल ना त्यावेळेला, म्हणून ते 0 to 0 आणि 0 to hero म्हटलेलं आहे की एक्सपायरीच्या दिवशी जर आपल्याला कमी किमतीला प्रीमियम कमी किमतीला ATMसाठी किंवा थोडंसं ITMसाठी सुद्धा कमी किमतीला प्रीमियम मिळतो. त्यामुळे कमी किमतीमध्ये आपल्याला लॉट साईज जी आहे किंवा लॉट आपल्याला जास्त लॉट घेता येतो, 4 लॉट, 5 लॉट, 6 लॉट किंवा. आणि एक्सपायरी दिवस संपल्यानंतर जर आपण लगेच दुसऱ्या दिवशी जर याला ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर आपण प्रॅक्टिकली बघू शकतात की त्याचे प्रीमियम ATMचे हे फार मोठे असतात, फार ह्यूज असतात. 300, 400, 350, 450 असे असतात. नाहीतर 40, 50, 60 अशा रुपयाला आपल्याला ATM प्रीमियममध्ये शेवटच्या दिवशी किंवा
शेवटून एक दिवस अगोदर या ठिकाणी ट्रेड करायला मिळतात. हां, आता ATM ITM आणि तर स्ट्राईक प्राइजेस बघा मित्र हो, स्ट्राईक प्राईज आणि स्पॉट प्राईज अशा 2 प्राइजेस असतात. स्पॉट प्राईज म्हणजे काय, हा सेन्सेक्स जो आहे ना, अंडरलाईंग ॲसेट आहे मगाशी सांगितलेला, याचा हा जो इंडेक्स आहे तो सध्या 75,000 आहे, 74,000 प्लस म्हणूया. तर तो जर काही 74,500 असेल असं एक इमॅजिन करा, तर 74,500 आता या क्षणाला जो असेल ना त्याला स्पॉट प्राईज म्हणतात. 501 स्पॉट प्राईज, 502 झाला, 408 झाला, डायरेक्ट घसरला, 300 झाला, तर याला स्पॉट प्राईज. करंटली जो सेन्सेक्स आहे, जो निर्देशांक आहे, इंडेक्स ज्याला इंग्रजीत म्हणतो, तो जो करंटली आहे या क्षणाला त्याला स्पॉट म्हणतात, स्पॉट प्राईज. आणि दुसरी प्राईज जी असते ती प्राईज आपली स्ट्राईक प्राईज असते. मित्र, आपण ज्या वेळेला स्ट्राईक प्राईज घेतो ना त्यावेळेला ती स्ट्राईक प्राईज ही स्पॉट प्राईजच्या जवळपास असते. जवळपास कशाला म्हणतो हो मी, फार पुढे पण असते, फार मागे पण असते, जवळजवळ तीच पण असते, जवळजवळ तिच्या मागे पण असते. म्हणजे स्पॉट प्राईज आणि स्ट्राईक प्राईज. स्ट्राईक प्राईज म्हणजे 2 जे कस्टमर होते त्यांच्यात जो समझोता होतो आहे, काय की 75,000 आज जर स्पॉट प्राईज आहे, तर मला असं वाटतं की या 1 हप्त्यामध्ये 75,100 होईल सहज. सेन्सेक्समध्ये तर अंक जो असतो, इंडेक्स जो आहे तो फार म्हणजे 500-600 अंक तर लगेच कमी जास्त होतो, पण निफ्टीमध्ये नाही आहे. निफ्टीमध्ये 150-200, फार तर 250. सेन्सेक्समध्ये 500-600 सहज आहे. तर मला हे नाही सांगायचं, मला हे सांगायचं आहे स्ट्राईक प्राईजेस जी आहे ती स्पॉट प्राईजच्या जवळ असते. तर आपण ज्या वेळेला जे काही व्हिडिओ ऐकत असतील त्यांना ही कल्पना असेल स्ट्राईक प्राईज म्हणजे नवीन आहेत, बरेचसे नवीन माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब होत आहे, त्यांचे पण मला कॉमेंट्स आले की सर तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ सांगतात त्यावेळेला थोडंसं जास्त जर स्पष्टीकरण केलं तर आम्हाला चांगलं समजेल. पण मला माफ करा, अशा व्ह्यूवरला सांगावं, कारण मी जर स्पष्ट सांगायला गेलो तर 1-1, 1.5 तासात तो व्हिडिओ होईल. आणि सध्याचं जग आहे की शॉर्ट व्हिडिओ, 2020चा जमाना आहे, 1 डे पण नाही, पूर्वी टेस्ट मॅच होती, आलं लक्षात. तर त्यामुळे मी थोड्या तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर स्ट्राईक प्राइजेस जे आहेत ना एकूण, तर ह्या स्ट्राईक प्राइजेस 100-100च्या हिशोबाने असतात. मागाशी सांगितलं म्हणजे 70,000, आता 75,000 आहे, 75,100, 75,200, 75,300, 75,400 अशा स्ट्राईक प्राइजेस असतील. 75,000ला 100 कमी म्हणजे 74,900, 74,800, 74,700, 74,600, 100 मल्टिपल ऑफ 100 स्ट्राईक प्राइजेस असतात. सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये 50चं असतं. ते माहीत पाहिजे आपल्याला की 100-100च्या स्ट्राईक प्राइजेस असतात. तर मग मी कुठली स्ट्राईक प्राईज निवडेल? मी आता ते ATM आणि ITM येईल. स्ट्राईक प्राइजेस समजला? हो. अशा किती स्ट्राईक प्राइजेस असतात मित्र हो? अशा 61 स्ट्राईक प्राइजेस असतात. 61 म्हणजे 75,100, 75,200, 75,300 किंवा 74,900, 74,800, 74,700 अशा जर आपण मोजल्यात ना तर त्या 61 स्ट्राईक प्राइजेस आहेत. म्हणजे बघा किती लिक्विडिटी, किती मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी स्ट्राईक प्राइजेस मिळत आहे. ATM, ITM आणि OTM. स्पॉट प्राईजच्या जवळपासची जी स्ट्राईक प्राईज आहे ना त्याला ॲट द मनी म्हणतात, शॉर्ट फॉर्म ATM.
त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे मी मागे सांगितलं 75,000 आहे असं इमॅजिन करा. 75,400 आपलं 75,000पेक्षा कमी म्हणजे 74,900, 74,600, 74,700, 74,800, म्हणजे 75,000पेक्षा कमी ज्या स्ट्राईक प्राइजेस असतील त्याला आपण इन द मनी म्हणतो, ITM. आणि 75,000पेक्षा जास्त ज्या असतील 75,100, 75,150 नाही आहे, 75,100, 75,200, 75,300, 75,400 ह्या ज्या स्ट्राईक प्राइजेस असतील ना, ह्या असतील OTM, आउट द मनी, आउट ऑफ द मनी या स्ट्राईक प्राइजेस आहे. ट्रेडर सर्वसाधारण इन द मनी आणि ॲट द मनी ह्या स्ट्राईक प्राइजेस निवडतात. अर्थात इन द मनी आणि ॲट द मनी ह्या स्ट्राईक प्राइजेसचा प्रीमियम असतो. आता ही स्ट्राईक प्राइस असते त्याचा प्रीमियम असतो 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये. तर इन द मनी स्ट्राईक प्राइजेस असलेलाचा प्रीमियम हा मोठा असतो, हा ह्यूज असतो, कॉस्टली असतो. आणि ॲट द मनी असलेला फार ॲट द मनी पण आहे. फार ॲट द मनी म्हणजे OTMचा स्ट्राईक प्राइजेस, OTM असलेला स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम हा कमी असतो. तर सर्वसाधारण कमी स्ट्राईक प्राईसकडे लोक झुकतात, पण तसं करू नका. कारण स्ट्राईक प्राईस जर तुम्ही कमीचा जर त्या ठिकाणी ट्रेड केला तर टाईम डिकेमुळे त्याचा प्रीमियम कमी असेल. पण जर सेन्सेक्स हा वाढत असेल, समजा 10 अंकाने वाढला तर 1 अंकाने वाढताना तुम्हाला दिसेल इतका अल्प वाढतो. पण ATM आणि ITM हे मोठ्या प्रमाणात 50%पेक्षा जास्त इन द मनी, फार इन द मनी जे आहेत 1,000 रुपयापर्यंतचे प्रीमियम असतात. ते जर सेन्सेक्स जर 100 अंक आपलं 10 अंकांनी वाढला तर हा प्रीमियमसुद्धा 10 अंकाने वाढतो, 9.9, 9.99 इतका. पण त्याचा प्रीमियम हा फार कॉस्टली असतं. सर्वसाधारण आपल्यासारखे रिटेलर एवढा मोठा प्रीमियम देऊन हा खरेदी करू शकत नाही. तर हे झालं ATM, हे झालं ITM आणि OTM. एक्सपायरी सांगितली आपल्याला, विकली एक्सपायरी असतात, मंथली एक्सपायरी असतात, त्यानंतर ॲन्युअली पण एक्सपायरी असतात, क्वार्टरली पण एक्सपायरी त्या ठिकाणी असतात. हे पण आपल्याला सांगितलं. टिक साईज सांगितलं. 100 स्ट्राईक प्राईसचा ह्या ठिकाणी स्लॉट आहे. त्यानंतर स्पॉट प्राईस काय आहे, स्ट्राईक प्राईस याच्याबद्दलची आपल्याला माहिती सांगितली. 15वरनं आता 10 हा लॉट साईज घेतला, हेही आपल्याला सांगितलं. कॉल करा, पुट करा, कॉल बाय करा, पुट बाय करा. कॉल बाय करताना आपल्याला कमी हे लागतं, काय चार्जेस लागतात. पण ज्या वेळेला आपण कॉल सेल करतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला जास्त अमाऊंट द्यायला लागतं. अर्थात असं म्हटलं गेलेलं आहे आणि सत्य पण आहे ते असं. हे बघा, मोठा व्हिडिओ झाला 25 मिनिटापेक्षा जास्त, की सर्वसाधारण कॉल बायर हे अनसक्सेसफुल, त्यांना लॉस जास्त होतं. पण कॉल सेलर जे असतात त्यांना त्या ठिकाणी प्रॉफिट होत असतं. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला निश्चितच समजेल. वाचा, त्या ठिकाणी चांगला अभ्यास करा आणि मग त्या ठिकाणी ट्रेड करा, असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. तर मित्र, माझ्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा. फार मेहनतीने आम्ही ह्या ठिकाणी व्हिडिओ तयार करत असतो. त्याला वाव द्या, त्याचा प्रभाव आपल्यावर होऊ द्या, त्याला जास्त व्हायरल करा. आपण जनरली ग्रीटिंग आपल्या व्हॉट्सॲप या एवढ्या ग्रुपवर आपण या ठिकाणी शेअर करतो. तर हा बहुमूल्य व्हिडिओ, हा शैक्षणिक व्हिडिओ आणि हा ज्ञानाचा व्हिडिओ, कष्टाने मिळवलेल्या ज्ञानाचा व्हिडिओ आहे. तो जर जास्तीत जास्त लोकांना शेअर करतील तर सबस्क्रायबर आमचे वाढतील आणि आमच्या व्हिडिओला न्याय दिल्यासारखं होईल. तुम्ही जेवढे शेअर्स कराल, जेवढे लाईक कराल, जेवढ्या कॉमेंट्स कराल, जेवढे व्ह्यूज येईल, तेवढी आमची मोटिवेशन होतं आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ आपण नवीन अजून मार्केटला नवीन काही येतं का, आणि तेही मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ केलेला आहे. सर्वसाधारण ज्यांना मराठी येतं असं आहे. तर ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अशी माझी आपल्याला कळकळून विनंती आहे. धन्यवाद.